नुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते। पुढची बातमी अंबरनाथमधून। अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच सुटत असल्याचं दिसत असतानाच एका नव्या वादाला तोंड फुटलंय। या नगर परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 32 नगरसेवकांचा गट वैध असल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आणि त्यानंतर शिवसेनेनं भाजपला युतीचा प्रस्ताव दिला असला तरी त्या प्रस्तावावरून शिवसेनेतच 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय। माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी जाहीर विरोध दर्शवलाय। त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। भाजपशी युती मान्य आहे, पण नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव दिल्यानं सुनील चौधरी यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप राजेंद्र वाळेकरांनी केलाय। नगरपालिका निवडणुकीच्या आधी तेव्हा सुद्धा आम्ही गुलाबराव करंजुले यांच्याबरोबर बसलो होतो, खासदार साहेब होते की तेव्हा सुद्धा आम्ही निवडणुकीपूर्व आम्ही युतीचा प्रस्ताव ठेवला होता। पण 2 वर्ष 2.5 वर्ष 3 वर्ष यामध्ये तो प्रस्ताव झाला नाही। तेव्हाच व्हायला हवा होता। जर तेव्हा झालं दोनदा निवडणुका झाल्या नसत्या, नागरिकांचे प्रश्न पटापट मार्गी लागले असते। तेव्हा नाही झाला। पण राज्यात केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे। त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलोय। तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत। सुनील चौधरींनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये, कारण का हा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे। आम्हाला गोपाळ लांडगे साहेबांचा निरोप आला पाहिजे, आम्हाला शिंदे साहेबांचा, खासदार साहेबांचा निरोप आला पाहिजे आणि सुनील चौधरीने जर निरोप दिला असेल तर सुनील चौधरी यांनी, सन्माननीय सुनील चौधरी यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र बसवून त्यांची